असं आहे की शालेय शिक्षण विभाग हा सध्या आपण म्हणजे राज्यातील सगळ्यात भ्रष्ट विभाग जर म्हणला तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, अशा पद्धतीचा विभाग झालेला आहे. म्हणजे महसूल असेल, पोलीस असेल, सगळ्या खात्यांना मागं टाकण्याचं काम शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे. आणि एसआयटीच्या नावाखाली कुठंच सह्या आम्ही करणार नाही, मात्र सगळे लबाड्या, सगळे चुकीचे कामं हे या शिक्षणाधिकाऱ्यांनीच यापूर्वीच्या काळामध्ये केलेले आहेत. यांनी 10-10, 20-20 वर्षापूर्वी मान्यता दिलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा त्याच्या चौकशा लावून त्याचे पगार थांबवण्याचं काम चाललेलं आहे. माझं म्हणणं आहे की एसआयटी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा, आयबी लावा, जे लावायचं ते लावा, परंतु याला कुठेतरी कालमर्यादा पाहिजे. 1-1, 2-2 वर्ष झाले एसआयटीच्या नावाखाली एक फाईल सुद्धा शालेय शिक्षण विभागामध्ये पुढे जात नाहीये. नवीन संस्थांना मान्यता मिळत नाहीये, नवीन वर्गांना मान्यता मिळत नाहीये, नवीन शिक्षक भरती होत नाहीये, विद्यार्थ्यांना 1-1 वर्ष गणवेश मिळत नाहीये. म्हणजे हे काय फक्त शिक्षकांपुरतं मर्यादित असं नाही, तर विद्यार्थ्यांची देखील अवस्था अत्यंत वाईट झाली. शिष्यवृत्त्या वेळेवर मिळत नाही, शिष्यवृत्त्यांसाठी सुद्धा 5-5, 10-10% कमिशन द्यावं लागतंय. इतकी वाईट अवस्था ही शिक्षण विभागामध्ये सध्या सुरू आहे.